चिपळूणमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचा विराट मोर्चा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी 1 आठवड्याचं दिलं अल्टिमेटम। चिपळूण येथे वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा गुरुवारी काढण्यात आला। चिपळूण बहादूर शेख नाका येथील आंबेडकर चौक ते चिपळूण पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला। यावेळी या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। दरम्यान चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव यांनी मोर्चाला सुरुवात केली। यावेळी शेकडो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते व आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागत होते, जोरदार घोषणा देत होते, नारेबाजी करत होते। यानंतर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव आणि त्यांच्यासोबत वंचित आघाडीचे पदाधिकारी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना निवेदन दिले आणि लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली। नाही, पण आम्हाला एवढंच सांगायचं की फुगा कितीही मोठा असला तरी त्याला फोडण्यासाठी एक टाचणी पुरेशी असते। त्यामुळे इथल्या स्थानिक आमदारांना जर अपमानजनक शब्दाचा वापर केला असेल तर त्याचे साक्षीदार आणि फिर्यादी आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्या साक्षीदारांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हा नोंदवून घ्या। गुन्हा खरा आहे की खोटा आहे हे कोर्टामध्ये ठरेल। आमच्याकडे सगळे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत। त्यामुळे ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये काय होतं महाराष्ट्रभरात ते मला चांगलं माहिती आहे। मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे, मी वकील आहे आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा मी बारकाईचा जाणकार आहे। त्यामुळे ॲट्रॉसिटी नोंदवायची हिंमत, अरे ज्या गावामध्ये घरच 5-10 असतात ती माणसं काय हिंमत करणार? कोण हिंमत? रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। जर भास्कर जाधव म्हणत असले की रेकॉर्डिंग दाखवा की पूर्ण रेकॉर्डिंग आम्ही कोर्टात, त्याशिवाय ज्यावेळी ॲट्रॉसिटी दाखल होईल त्या ते 2 साक्षीदार आम्ही कोर्टात नेण्याची पूर्वतयारी आम्ही बसलेलो, फक्त ॲट्रॉसिटी गुन्हा नोंदवा।